काय रे? मुंबई मुंबई. मला हेल्मेट लिहायला लागला. हो. कुठे चाललास? गावाला? काय ते? अरे आवाज येतो का? थोडासा क्रॅक गेलाय. थांबायचंच ना एवढ्या उद्यासाठी थांबायचंच ना. पालखी आहे. अरे आत्याच्या इथे चाललोय. हा नाही, मम्मी पप्पा काल गेलेत. एवढं भाई की नाही. काय काय नाही, सरळच्या सरळ आवाज. हो. तर आता आपण कोयनाड मध्ये आलेलो आहोत. तर आजकाल रस्ता तर एकदम मस्त झाला. आता तुम्ही अलिबागला बिंदास येऊ शकता. पण अलिबाग वरनं जर मुरुडला जायचं असेल तर रस्त्याचं अजून काम चालू आहे. सगळा पूर्ण रस्ता रेवदंड्यापासून जो खोदला आहे, बापरे भरपूरच खोदलाय तो. जर तिकडे मुरुडचा तुमचा जर प्लॅन असेल तर तो पावसाळ्याच्या नंतरच तुम्ही या. आणि अलिबाग पर्यंतच असे मस्त येणार असाल तर एक नंबर रस्ते झालेत. अलिबागच्या पुढचा रस्ता मुरुड पर्यंत एकदम बेकार आहे. पूर्ण खोदून ठेवलाय. पूर्ण कॉन्क्रीट करण्याचं काम चालू आहे एकदम. तर आता आज आपण जाऊया. पहिलं जायचं आपल्याला TC काहीतरी आहे, TCS का ॲक्सेसरीज की कस्टम्स, तिथे जायचं आहे. तर बघू शकता JSW ला आपण पोहोचलेलो आहोत. इकडनं अजून तरी 2 तास जातील आपल्याला जायला. वाशीला जायचं आहे. तिथे फॉगलाईट इन्स्टॉल करायचे आहेत गाडी. तर म्हणजे आता जर फॉगलाईट इन्स्टॉल केलं तरच हा ब्लॉग पडणार आहे, नाही तर मी त्या ब्लॉग करणार नाही. जाऊन बघूया तिथे अवेलेबल आहेत का. कारण का मला पर्टिक्युलर त्याच पाहिजे, कारण का ते एकदम स्लिम आहेत. तर माझं जिथे मला बसवायचे आहेत तिथे त्याच एकदम परफेक्टली म्हणजे असे बसू. तर मित्रांनो, आता गौरव पाटणा वळलाय वाशी फाट्याची इथनं, म्हणजे त्याला दादाची इथे जायचं होतं. तर आता आपण इथं आलो, जित्याच्या इथे आलो. तर मला खास करण्यासाठी मोठा ब्लॉग चालू केला. तर जेव्हा आम्ही हर्ष आणि मी एक्झामसाठी चाललेलो होतो मुंबईला, तेव्हा सकाळी 4ला निघालेलो होतो. आणि काही ट्रॅफिक वगैरे नव्हती. तर माझा सगळे स्पीड ब्रेकर लक्षात होते. पण हा जो जित्याच्या इथला हा जो स्पीड ब्रेकर आहे हा माझ्या लक्षात राहिला नाही. आणि हा बघा, हा एवढा मोठा स्पीड ब्रेकर या सेम गाडीवर ना आम्ही उडवला जवळपास 70 ते 80च्या स्पीडला. एकदम खळबळी झालेली. पण काय नाही, गाडी एकदम स्टेबल राहिली. धन्यवाद. पण एक त्या दिवशी झाला, गणपतीचा जो किचन मी घेतलेला होता आधी, तो किचन पडला. असा म्हणजे देवानी ते स्वतःवरच घेतलं असं पण म्हणता येईल. पण ठीक आहे, आता हा स्पीड ब्रेकर माझ्या जामच लक्षात राहील होता. तर आता आपण जितेलाच जितेलाच होत होते. तर आपला पहिला प्लॅन असा आहे, जाऊन काहीतरी नाव त्या कस्टम ऑफिसचं काय होतं, MTC असं काहीतरी आहे, ॲक्सेसरीज कस्टम्स म्हणून. तर आपण तिथे जाऊया, फॉग लाईट चेकआउट करूया. तर ह्या कोणालाच सांगितलं, सगळेजण मला बोलत होते फॉग लाईट लाव. आमच्या ग्रुपमध्ये मलाच असं वाटत होतं, म्हणजे आता मला पण सगळे पण बोलत होते फॉग लाईट पाहिजे ग्रुपमध्ये कोणाकडे तरी. म्हणजे कसं जो समोर एकदम चांगला व्ह्यू होत ना नाईट राईडला. तर जरा जास्तच लांब जात चाललं म्हणून. तर ते स्पीड ब्रेकर उडवल्यापासून एकदम
असं मनातूनच वाटायला लागलं चालू आता पगार आला, आता फॉग लाईट टाकून घेऊया आपण. तर आता तेच अजून एक खरं तर त्यासाठी नाही चाललंय, जाणार होतं म्हणजे आत्ताच इथे चाललंय मी, पण आता तिकडेच मुंबईलाच चाललंय. तर आपण बघू मला जी पर्टिक्युलर जी फॉग लाईट पाहिजे ती जर असेल तिथे अवेलेबल तरच मी टाकणार आहे, नाही तर काय मी टाकणार नाहीये. तर आपण पुढे जाऊन एकंदरीत बघूया. तर आपण पुढे जाऊन एकंदरीत बघूया की आपल्याला ते फॉग लाईट वगैरे काय आहे ती कितीला पडते, कसं काय काय इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे, काय ते फॉग लाईटची कॉस्ट आहे. तर मला ते ऑनलाईन बघावर मी बघितली तेव्हाच ती भरपूर आवडली मला. तर आता तिथे जाऊन आपण बघूया. मला तर खरंच एकदम कधी सर रात्रीचं आता ती फॉग लाईट वापरते असं झालं. तर खरं तर फॉग लाईट लिगल नाही आहे, पण काय करणार, कंपनी गाड्यांची हेडलाईट जर त्या टाईपने बनवत असती तर फॉग लाईटची काही गरजच नव्हती. पण एकदम हेडलाईट पण या गाडीची आधी वाटत होती चांगली आहे, पण जेव्हा हायवे पण राईड करतो तेव्हा समजतं की लाईट एकदम बेकार आहे. का आपण कसे गावात काय स्ट्रीट लाईट नसतात, काहीच नाही, जास्त स्पीड नसते आपले, तर तिथे एवढी लाईट मॅनेजेबल आहे. तर मी काय ती फॉग लाईट आपल्या अलिबागमध्ये तर असं आपण जेव्हा आपण टुरिंग करू तेव्हाच ती फक्त चालवायची. आणि मेन म्हणजे आता पावसाळा येईल तर पावसाळ्यात तर फॉग लाईट लागेल, विजिबिलिटी थोडी कमी होते पावसाळ्यात. गेल्या वर्षी पण मला ते जाणवलं. आता या पावसाळ्यात बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे. तर हार्नेस किट पण बहुतेक आहे त्या फॉग लाईट सोबत, तर ते आपल्याला बरं पडणार आहे. कारण हार्नेस किट मुळे कुठल्याही प्रकारची गाडीला वायरिंगची कटिंग होणार नाही. त्यामध्ये आपल्याला काही टेन्शन नाही की ही वायर कटिंग झालेली आहे का शॉर्ट सर्किट विट सर्किटचा, कारण का आपण एक बॉम्ब घेऊन फिरत असतो. तर त्याचं पण काही टेन्शन नाही. आणि हार्नेस किटमुळे कशी बॅटरी पण जास्त ड्रेन होणार नाही. तर असा हार्नेस किटचा पण एक फायदा असतो. तर बघूया आपलं बजेट एक साधारणतः 3,000पर्यंतचा आपण बघूया. पण जरा डिस्काउंट काय भेटला तर मज्जा आहे. खरं तर मला बसवायची 2,000पर्यंतचीच, पण जे हॉर्नेस किट आहे त्याच्याने बजेट वाढला. पण जाऊ द्या, एकदाच बसूया, चांगली बसूया. आता आपण आलेलो आहोत खारपाड्याच्या इथे. तर खारपाड्याचे पण टोल आता वाटतं बहुतेक तर सुरू करण्यात आला, आणि पूर्ण डिवायडर वगैरे पण आता एकदम टाकलेत. इथे मस्त झाडं बिडं पण आपल्याला लावलेली अशी दिसायला भेटतात आता. आणि ह्याच प्रकारे गाडीचे आपल्या कंप्लीट झालेले आहेत 22,400 किलोमीटर. आणि इथे आपला स्कॉर्पिओ दादा युपीची गाडी. ओ भास, जाम लांबचा पल्ला गाठला गाडीने. टोलगेट चालू झालं काय वाटत नाही, टोलगेट चालू झालं असं. बघूया. टोलगेटच्या एरियात जवळपास चांगलंच काम झालंय. डिवायडर आहे ह्याचं पण केलंय, आपले क्रॅश बॅरियर पण टाकले, आणि मध्ये झाडं पण लावलेली आहेत. ही झाडं जर ग्रो झाली ना तर ह्याचा पण एक मस्त फायदा आहे की अपोजिट साईडवरनं ज्या गाड्या येतात ना त्यांच्या हेडलाईट म्हणजे हायवेमुळे ह्या साईडला जाण्याच्या डोळे पण दिसत नाही. आपणही फायदा आहे नेचरच्या ह्याच्यात. काका काय करतायत, एकदम म्हातारे असे काका ते चालवतात खंडेवर, आणि एकदम जबरदस्त चालवतात, बघू शकता तुम्ही. तर आपण थोडीशी असं काटूया, तुम्हाला असं चांगलं एक असं व्ह्यू द्यायचा प्रयत्न करूया आपण थोड्या वेळासाठी. तर आता आपण कर्नाटक हिंदूच्या एकदम जवळ आलो. तिथे मला दिसत असं करणाराचा किल्ला आहे. तर असं काय म्हणजे आता हा रोड एवढं झालं ह्याच्याने एवढं बरं झालं ना. नाही तर आधी मुंबईला जायला म्हणजे किती टाइम लागायचा, आता भरपूर टाइम कमी झालाय. रोड एवढा मस्तपैकी 4 लेनचा हायवे झालाय एकदम.
एकदम कॉन्क्रीट. आता गावाला जायला पण बघा, गाडीवरनं आता गावाला पण मस्त होते, 5 ते 6 तास जाऊन जाऊ शकतो. नाही तर आधी जेव्हा आम्ही रिक्षाने पण जायचो तेव्हा 12 तास, 12 ते 1 तास, 14 तास असं लागायचं. पण त्या रिक्षाने पण आम्ही 8 ते 9 तास तसं जातो. आणि बाईक नाही तर काय मस्त होते. मस्त की 80-80ला क्रूज केलं असंच की मस्त, तरी पण आरामात 5 ते 6 तासात आपण जातो. 80-90 वगैरे असं करायचं मस्त क्रूज. गाडी स्टेबल राहते असं काही नाही, 90ला पण एकदम मस्त राहते. गाडीला वजन आहे ते मला चांगलं वाटलं, एकदम कडक. मला वाटतं 125cc सेगमेंट मध्ये मला असं वाटतं ही गाडी जाम स्टेबल राहते हायवेवर. वेटच आहे तेवढं तिला. हे काय पण पिकअप नाही एवढा, पण क्रुझिंग करताना काय गरज नाही वाटत. घाटात आलं की घाटात पण एवढं काय असं वाटत नाही. पिकअप नाही पण म्हणजे आरामात तुम्ही क्रूज करू शकता 80 गावात. असं गाडी एकदम स्ट्रगल पण नाही करणार. खरं तर क्रुझिंग स्पीडची 60 ते 70 आहे, पण 60 ते 70च्या आपण कधी पोहोचणार. मी 80 वगैरेला क्रूज मस्त करतो, 80-90. गाडी स्टेबल पण राहते आणि मला कॉन्फिडन्स होता. त्याच्यापेक्षा अजून फास्ट झालं की सर ब्रेकिंग एबीएस नाही तेवढा म्हणून कॉन्फिडन्स येत नाही. 80पर्यंत मला फुल कॉन्फिडन्स होतं की इथपर्यंत गाडी थांबेल. मी तेवढीच चालवतो, जास्त काय फास्ट चालवायचं. तर माझ्यासोबत कोणाला तरी आणायचा तर प्लॅन चाललेला, पण कदाचित बहीण पण येताना सुटेल तर ते माझ्यासोबत येईल, म्हणून कोणाला घेऊन नाही आले. म्हणजे असं राईडला जाताना कोण सोबत असला की जरा कसं बरं वाटतं. बरोबर चालू झालंय. घडधून हेच एकदम खतरनाक केलं नाही इथं. जामच केलं रे, पण ते खरं तर एवढं करायची काही गरजच नव्हती. एवढ्या आणि मला स्कूटी जर आणली ना एकदम प्रकरण जायला. जर तुम्हाला जर फायनच कंट्रोल करायची असेल ना तर हे करण्याचे डायरेक्ट स्पीड स्पीड सॉरी कंट्रोल करायची असेल ना तर ह्याचा काही फायदा नाही. म्हणजे तर बघू शकता नेक्सॉन वाला कसलं चांगलं आहे. तर अशा तऱ्हेने आपला कर्नाळा खंड जो आहे ते समाप्त झालेली आहे. वायझर पण मला चेंज करायला लागणार आहे. स्क्रॅचेस भरपूर पडतात दगड वगैरे पडून. इथून ट्रकाच्या पाठीत ना अशी एवढी साईजची तरी एवढ्या साईजची दगड वगैरे उडालेली. तर एकदम भरपूर म्हणजे तुम्हाला नंतर दाखवतो जर झालं तर, लक्षात आलं तर थांबलो आता केवढी स्क्रॅचेस वगैरे पडलेले होते. तर आता कर्नाळा खंड म्हणजे आलोय तर ऑलमोस्ट आपण पनवेलमध्ये आलोच आहोत. तर इकडनं पनवेलच्या इथनं की वाशिकच्या इथं कुठेतरी तर आपण पनवेलच्या इथं गेलो. बघू चला कुठल्या तरी मॅप तर मला लावायला लागेल. पनवेल तर पुन्हा मॅप लावतो. आपण JNPT जाऊया आता. हा JNPT जाऊया म्हणजे तुम्हाला पनवेलला बायपास करू आणि तुम्हाला एअरपोर्टचा जो व्ह्यू आहे तो पण बघूया, बघताना येईल काय तो पण बघूया. एअरपोर्ट आता वर्किंग झालं, प्लेन टेकऑफ समजतं आता तिथे सिनरी दिसते. तर आपण बघूया चेकआउट करूया. बाप रे मुंबईची तर चाललंय ही कसली धक्का मारते. या उगणाऱ्या गावाने जातानाच एकदम डेंजर लेवलचं सीन आहे. काय वाफा मारतंय एवढं गरम गरम, बाप रे.
तंबाखू बिंबाखू चुकलेत बाजूला गेलो सरकार झाला गाडी पूर्ण पेंटिंग वर केलं गुलाब भाईवर राईडचा असा एवढं तर आपला काही प्लॅन झालेला नाही पण प्लॅन झाला तर बघूया नाही एक राईड आहे यस आठवली कालीची राईड कालीला जायचं काली गावाचा बल्लाळेश्वर काम होणार नेक्स्ट मंथ मध्ये ती राईड आहे चला हो भाई पोलिसच रॉंग साईड आहे बघा कसं काय नक्की काय मॅटर काय इथला जाऊया JNPT वर ना सण गौरवासारखं सन्नाट आहे वाटतं की माझ्या सगळ्या काय माहिती गाडीच्या कलरला मॅचिंग काय दिसतो ना काठी साईडला तो तिकडे तो बघ इकडनं दिसतं काय दिसतं काय जर ते थांबायचा टाइम नाही ना ते थांबण्यासारखा विमानाचं लँडिंग पण दाखवलं असतं जरा बघून ठेव ते यायला बघ इकडं नाही तर तिकडं विमान पण दिसतात ते होईल बरं विमान नंतर कुठेतरी बघू आपल्या विमानमध्ये येतेपर्यंत उशीर झाला होतं 11 वाजले तर आता मी मोठे ब्लॉग असं वाटतं मला की मी इथं संपवतो ब्रिज संपल्यावर थांबतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपण जर लाईट असली तर भेटूया सॉरी जर फॉग लाईट तर तिथं अवेलेबल असली तर भेटूया तुम्हाला फॉग लाईट टाकल्यावर नाही तर टाक तर मित्रांनो आता बघू शकता ही आपल्या फ्रीडमची आहे ही स्टॉक लाईट आहे आता आपण नवीन HGG ची लाईट बसवली आहे मिनी ड्राईव्ह व्हर्जन 5 तिची ही बघू शकता ही आहे तिची लो बीम बघू शकता लो बीम मध्ये केवढं आहे इथे एवढं ब्राईट होतंय आणि ही आहे तिची हाय बीम बघू शकता केवढं दिसतंय हाय बीम मध्ये जवळपास सगळंच दिसतंय आणि एक डेव्हिल आय पण आहे आणि ही दोन्ही सोबत पेटवल्यावर हे एवढं दिसतंय तर आता रिव्ह्यू तर तुम्हाला देणारच आहे नंतर मी तर बघू शकता एकदम मस्त आपलं लाईटचं काम झालेलं आहे गाडीत आता राईडला आपल्याला काही टेन्शन येणार नाही तर चला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ह्या एक लाईटचं डेव्हिल आय पण आहे तो एक लुक दाखवतो हा बघा हा जो असा आहे हा एक डेव्हिल आय म्हणून एक फीचर आहे बघू शकता असे रेड येत आहेत तर चला हे बघा असे रेड स्पॉट आहेत असे रेड डॉट ते येत आहेत तर चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बात